लोकसभेच्या महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आता भाजपाकडून रणनीती तयार करण्यात आलेली आहे आणि भाजपाचे संघटन मंत्री BL संतोष यांच्या नेतृत्वात आज भाजपाच्या बैठका होत आहेत। महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात आज सकाळपासूनच या बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे। मुंबईसाठी पदाधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सूचना या बैठकीत असतील। महत्त्वाची बातमी आपण भाजपाच्या गोटातून पाहतोय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात आज खरं तर सकाळपासूनच या बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे। नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? गौरी, अगदी बरोबर आहे। महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे। मुंबईतल्या ज्या 6 जागा आहेत त्यासाठी भाजपकडून आता रणनीती आखली जाते। जे भाजपचे केंद्रीय नेतृत्वातले महत्त्वाचे पदाधिकारी आहेत आणि संघटन मंत्री BL संतोष यांच्या नेतृत्वामध्ये आज भाजपच्या प्रदेश मुख्यालयात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे। यामध्ये सोशल मीडिया सेल असेल किंवा इतर महत्त्वाच्या ज्या इतर कार्यरत असतात त्यांच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले। मुख्यत्वे मुंबईतलं जे मतदान आहे ते वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले जाऊ शकतात, कारण मुंबईतलं मतदान वाढवण्यासाठी यापूर्वी सुनील देवधर यांची सुद्धा एका विशेष अभियानासाठी नियुक्ती करण्यात आली होती। गेल्या 2 निवडणुकीच्या टप्प्यातला जर आपण एकंदर आकडेवारी पाहिली तर मतदान कमी झालं होतं आणि त्या संदर्भामध्ये केंद्रीय नेतृत्वानं सुद्धा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगानं आजची ही जी महत्त्वाची बैठक आहे त्यामध्ये सोशल मीडियाचा अधिकाधिक प्रभावी वापर करणं, नरेटिव्ह सेट करणं आणि मुंबईतील मतदानाचा टक्का वाढवणं यासारख्या महत्त्वाच्या घटना ज्या मतदानाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत त्यावर आजच्या बैठकीमध्ये ब्रेनस्टॉर्मिंग होणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकांमधून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या जाणार आहेत आणि मुंबईसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जाते। गौरी, हो नक्कीच ओम, या बैठकीत नेमकं काय घडतं, कोणत्या विषयांवर चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।